नमस्कार मित्रांनो. आज आपण चाललो आहोत एका अशा देशात जिथे आहे जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट, जिथे प्रत्येक वळणावर दिसते निसर्गाची कमाल सुंदरता आणि शांतता. भारताच्या शेजारी असलेला नेपाळ हा छोटासा देश, पण अनुभव मात्र लाईफ टाईम. येथे हिमालयाची रांग, मंदिरे, बुद्धांचा जन्मस्थळ आणि ॲडव्हेंचरने भरलेलं आयुष्य तुमची वाट पाहत आहे. तर चला मग, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेपाळचा पूर्ण प्रवास, खर्च, फिरायची ठिकाणं आणि एकदम रिअल अनुभव. व्हेरीफायर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा ट्रिप तुमचं पुढचं ड्रीम डेस्टिनेशन बनू शकतो. नेपाळ स्टार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मी आता आलेलो आहे नेपाळच्या राजधानी काठमांडू येथे खास पशुपतीनाथ बघण्यासाठी. तर आता मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, इथे नेपाळमध्ये कोणते कोणते स्पॉट फिरायचे आहेत, कोणत्या ठिकाणी राहायचं आहे आणि इथे खाण्यापिण्याची कशी सुविधा आणि हॉटेलचं कसं चार्ज आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला आता आपण जाऊया नेपाळ फिरायला. आणि मग आता आपण आपल्या आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. नेपाळला जायचं असेल तर दोन मेन ऑप्शन आहेत, एक फ्लाईट आणि दुसरा ट्रेन. जर तुम्हाला पटकन जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट काठमांडूला फ्लाईट पकडू शकता, पण हा ऑप्शन थोडा महाग आहे, त्यामुळे मी बजेटसाठी ट्रेन निवडली. ट्रेनने जाताना दोन ऑप्शन असतात, गोरखपूर आणि रक्सॉल. पण मी रक्सॉल चॉईस केलं आणि ट्रेनने रक्सॉलला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेर आल्यावर मी नेपाळ करन्सीमध्ये पैसे एक्सचेंज केले आणि बाहेरून रिक्षा पकडली, ज्याचं भाडं फक्त 20 रुपये पर पर्सन होतं आणि ती मला नेपाळ बॉर्डरपर्यंत घेऊन गेली. बॉर्डरला पोहोचल्यानंतर तिथून डायरेक्ट काठमांडूसाठी प्रायव्हेट गाड्या मिळतात, पण मी तिथून डायरेक्ट काठमांडूला न जाता पुन्हा एक रिक्षा पकडली आणि बीरगंजला गेलो, ज्याचं भाडं 30 रुपये पर पर्सन पडलं. बीरगंजला पोहोचल्यानंतर मी माझं सिम चेंज केलं, कारण इंडियाचे सिम तिथे नीट चालत नाहीत आणि मी एनसेलचा सिम घेतला. एनसेलचा सिम मला 350 रुपयाला पडला आणि तिथून मग मी डायरेक्ट काठमांडूसाठी गाडी पकडली. आता तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला बजेटमध्ये जायचं असेल तर बीरगंजवरून संध्याकाळी 7-8 वाजता बस सुटतात आणि बसने काठमांडूला पोहोचायला साधारण 12 तास लागतात. पण जर तुम्हाला दिवसाचंच जायचं असेल तर प्रायव्हेट गाड्या कराव्या लागतात. मी पण अशीच गाडी केली, ज्याचं भाडं मला 850 रुपये पर पर्सन पडलं आणि बीरगंज ते काठमांडू पोहोचायला मला साधारण 7 ते 7.5 तास लागले. मी बरोबर 7 तासांनी काठमांडूमधल्या कालंकी म्हणजे बळकू ह्या ठिकाणी पोहोचलो. ही गाडी तुम्हाला इथेच स्टॉपवर सोडते आणि तिथून मग मी थेट थमेलला गेलो, कारण तुम्ही काठमांडूमध्ये आल्यानंतर राहायचं असेल तर थमेल हा बेस्ट एरिया आहे, कारण जितके पण पर्यटक येतात ते सगळे इथेच राहतात आणि इथे तुम्हाला बजेटपासून हॉटेल, रूम, फूड सगळ्या सोयी सहज मिळतात. तर आता मी नेपाळमध्ये म्हणजे नेपाळची राजधानी काठमांडू येथे एक रूम घेतलेली आहे. रूमचा इथं रेंट किती आहे? पर डे 2,000 रुपये. म्हणजे इथले 2,000 रुपये आणि आपल्याकडचे बघायला गेले तर 1,300 रुपये असं आहे. चला तो रूम दाखवतो तुम्हाला. रूम एकदम हाय फाय पॉश एकदम. बघा, हॉटेलमध्ये रूम आपल्याला डबल बेड दिलेला आहे आणि आतमध्ये मस्त की पीओपी वगैरे सगळं. आणि इथं आतमध्ये अटॅच बाथरूम पण आहे तुम्हाला. हे सगळं अटॅच बाथरूम आहे इकडे.
आणि अशा प्रकारचे इथे रूम आहे. आता आपण नेपाळमध्ये चिप्स घेतलेला आहे. आपल्याकडे ह्या चिप्सची प्राईस आहे 10 रुपये आणि इकडे बघा किती 60 रुपयाला आहे नेपाळमध्ये चिप्स. 60 रुपयाला, विचार करा तुम्ही. नेपाळमधल्या पशुपतीनाथ टेम्पल या पवित्र आणि जागतिक प्रसिद्ध मंदिरात तुमचं मनापासून स्वागत आहे. काठमांडू शहराच्या बागमती नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर भगवान शिवाच्या पशुपती या रूपाला समर्पित आहे. पशुपती म्हणजे सर्व जीवांचा स्वामी. त्यामुळे या मंदिराचं धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे आणि भारतासह संपूर्ण जगातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट असून त्याचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. साधारण 5व्या शतकात याची स्थापना झाली असं मानलं जातं. पुढे मल्ल राजांनी आणि इतर राजांनी मंदिराचा विस्तार केला. मंदिराची रचना नेपाळमधल्या पारंपरिक पॅगोडा स्टाईलमध्ये असून त्याचं सोन्याचं छत, लाकडी कोरीव काम आणि चारही बाजूंना असलेले दरवाजे खूप सुंदर दिसतात. मंदिराच्या गर्भगृहात असलेलं शिवलिंग चारमुखी आहे, जे 4 दिशांना पाहतं आणि याचं दर्शन घेणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. मंदिर परिसरात अनेक लहान मोठी मंदिरे, साधूंचे निवास आणि धार्मिक स्थळं आहेत. बागमती नदी ही इथली सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते आणि हिंदू धर्मात ती गंगेसारखी पवित्र मानली जाते. इथे आता आपण शिवलिंग बघा किती आहेत, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा लाईनशीर शिवलिंग आहेत, हे बघा. नेपाळमधल्या पशुपतीनाथ टेम्पल या पवित्र आणि जागतिक प्रसिद्ध मंदिरात तुमचं मनापासून स्वागत आहे. काठमांडू शहराच्या बागमती नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर भगवान शिवाच्या पशुपती या रूपाला समर्पित आहे. पशुपती म्हणजे सर्व जीवांचा स्वामी. त्यामुळे या मंदिराचं धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे आणि भारतासह संपूर्ण जगातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट असून त्याचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. साधारण 5व्या शतकात याची स्थापना झाली असं मानलं जातं. पुढे मल्ल राजांनी आणि इतर राजांनी मंदिराचा विस्तार केला. मंदिराची रचना नेपाळमधल्या पारंपरिक पॅगोडा स्टाईलमध्ये असून त्याचं सोन्याचं छत, लाकडी कोरीव काम आणि चारही बाजूंना असलेले दरवाजे खूप सुंदर दिसतात. आता मी इथे हॉटेलला आलो जेवायला आणि आपल्याकडे हा फ्राईड राईस तुम्हाला माहिती आहे कितीला आहे? 60 रुपये 70 रुपये हाफ आहे. पण इथे नेपाळमध्ये 400 रुपये प्लेट आहे. 400 रुपये प्लेट आणि रेंज प्राईस आहे याची 300 रुपये प्लेट आहे बघा. आणि हा 400 रुपये प्लेट. विचार करा किती महाग आहे बघा इथे हॉटेल बघा. मंदिराच्या गर्भगृहात असलेलं शिवलिंग 4मुखी आहे, जे 4 दिशांना पाहतं आणि याचं दर्शन घेणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. मंदिर परिसरात अनेक लहान मोठी मंदिरे, साधूंचे निवास आणि धार्मिक स्थळं आहेत. बागमती नदी ही इथली सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते आणि हिंदू धर्मात ती गंगेसारखी पवित्र मानली जाते. या बागमती नदीच्या काठावर असलेल्या घाटांवर अंतिम संस्कार केले जातात. त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला जीवन आणि मृत्यू यांचं वास्तव खूप जवळून पाहायला मिळतं आणि एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. आता आपलं दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. कमीत कमी आपल्याला 2 ते 2.5 तास गेले लाईनीमध्ये. खूप मोठी लाईन असते इथे, कारण VIP लाईन नसते, सगळ्यांना एकच लाईन. दर्शन झालं, आता बाहेर आलो, बाहेरचं परिसर बघितलं आणि इथे कसे आलो. तुम्हाला इथे येण्यासाठी आहे ना 3 ऑप्शन आहेत, गोरखपूर, जयनगर आणि रॅक्सॉल असे 3 ऑप्शन आहेत नेपाळमध्ये येण्यासाठी. तर मी आलो रॅक्सॉलवरून आलेलो आहे आणि रॅक्सॉल ते बॉर्डरवरून बिरजगनवरून 6 तास लागतात तुम्हाला इथे काठमांडूला येण्यासाठी. तर तुम्हाला पूर्ण प्रवास मी सांगणार आहे व्हिडिओच्या ह्याच्यामधून. तर आता आपण बघूया आणि पुढं आता कसं काय आहे ते तुम्हाला सगळं सांगेन. वाराणसीच्या घाटांसारखंच इथलं वातावरण असतं. अनेक साधू, नागाबाबा आणि ध्यानधारणा करणारे लोक तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो, त्यामुळे इतर देशांतील पर्यटकांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा वापरण्यावर काही मर्यादा आहेत, त्यामुळे नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी इथे आरती केली जाते, जी पाहण्यासारखी असते. विशेषतः महाशिवरात्री या सणाच्या वेळी इथे लाखो भाविक जमा होतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. दर्शनासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते, कारण त्यावेळी गर्दी कमी असते. थामेलपासून हे मंदिर साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो, पण दुसरी गोष्ट काय आहे की इथे फक्त तुम्हाला जास्त चायनीज भेटतो.
पण चायनीजमध्ये आहे ना, मी काल स्वतः बघितलं जातं की चिकन म्हणजे कसं आहे इथे ते बोलतात ना डुकराचं मटण आणि म्हशीचं मटण इथं ह्या प्रमाणामध्ये इथे जास्त मिळतो. म्हणून जर आलात ना तर खाण्यापिण्यामध्ये जरासं लक्ष ठेवा. चिकन सोडून दुसरं काहीतरी व्हेज खा. बहुतेक तर जास्त चायनीजच भेटतोय, पण थोडं सावधगिरीने खा. कारण इथे सगळ्यांना चिकन पुरं म्हशीचं आणि डुकराचं आहे. बाकी असलं कसलं असेल मला माहीत नाही, कारण मी माझ्या डोळ्याने बघितलं इथे. आणि तुम्ही टॅक्सी किंवा लोकल वाहनाने सहज पोहोचू शकता. इथे आल्यानंतर शांतता राखणं आणि घाटावर चालू असलेल्या विधींचा आदर करणं खूप महत्वाचं आहे, कारण इथे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे जर तुम्ही नेपाळ ट्रिप प्लॅन करत असाल तर पशुपतीनाथ टेम्पल हे ठिकाण अजिबात मिस करू नका, कारण इथे येणं म्हणजे फक्त दर्शन नाही, तर एक आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे. ते जर इथे जर नेपाळमध्ये तुम्ही आलात ना, थोडंसं तुम्ही सावध राहा. कारण इथे ना थोडं फ्रॉड होतोय. कारण मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आता 2-3 वेळेला ऑब्झर्वेशन केले मी. फ्रॉड करतात. कारण इथे पैसा आहे ना, तुम्हाला सांगतो पैसा डबल आहे. पण म्हणजे वस्तूचा रेट एकदम डबल आहे इथे. आपल्या इथे जो ₹10 चिप्स आहे, इथे ₹60 आहे. आपल्या इथे ₹80 फ्राईड राईस आहे, तो इथे ₹400 आहे. डबल रेट आहे. तुम्हाला समजणार, तुम्हाला काय वाटेल की फक्त इथे पैसा डबल आहे, पण कळणार नाही तुम्हाला की पैसा कसा संपेल तो इथे. खूप खर्च होतोय. आता मी पशुपतीनाथच्या मंदिराच्या बाहेर आलेलो आहे दर्शन करून. आणि आपल्या इकडे बोलतात ना काशी बनारसला मणिकर्णिका घाटसारखं, तसंच इथे पण मणिकर्णिका घाटसारखंच आहे. हे पूर्ण स्मशानभूमी आहे. लायनशीर स्मशानभूमी आहे इकडे. आणि समोर बघा पशुपतीनाथचं हे मंदिर आहे इकडे. इथं ह्यांची मला एक सुविधा आवडली की इथे लोकल लाईन आणि असं VIP लाईन काय नाही, सगळं एकदम एकच सगळ्यांना समान लाईन आहे. म्हणजे एक पद्धत ह्यांची मला आवडली इथे. मंदिराच्या मागे गेल्यावर मला पशुपतीनाथ टेम्पलच्या परिसरात असलेल्या स्मशानभूमी म्हणजेच घाट पाहायला मिळाले. आणि हे घाट बागमती रिव्हर या पवित्र नदीच्या काठावर आहेत. बागमती नदीला हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं आणि ती गंगेप्रमाणेच मोक्षदायी समजली जाते. त्यामुळे इथे मृत व्यक्तींचे अंतिम संस्कार केले जातात, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. इथे आर्य घाट आणि इतर घाट आहेत जिथे सतत अंत्यसंस्कार चालू असतात. आणि हे पाहताना जीवन आणि मृत्यू याचं वास्तव खूप जवळून अनुभवायला मिळतं. बागमती नदी पुढे जाऊन भारतात गंगा नदीला मिळते असं मानलं जातं. त्यामुळे तिचं धार्मिक महत्त्व अजून वाढतं. इथे येताना शांतता राखणं आणि लोकांच्या भावना समजून घेणं काठमांडूमधल्या थमेल मार्केटमध्ये फिरायला गेलो. रात्री थमेल पूर्ण लाईटने चमकत असतं. इथे तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग, कपडे, सुवेनियर्स, फूड कॅफेज, लाईव्ह म्युझिक सगळे एकदम झक्कास एक्सपिरियन्स मिळतो. प्रत्येक गल्लीत वेगळी वाईब असते आणि पर्यटकांनी भरलेलं असतं. इथे तुम्ही नेपाळची लोकल कल्चर आणि नाईट लाईफ दोन्ही एन्जॉय करू शकता. त्यामुळे जर तुम्ही काठमांडूला आलात तर रात्री थमेल मार्केट फिरणं अजिबात मिस करू नका. आणि असा माझा आजचा दिवस संपतो. पुढच्या व्लॉगमध्ये आपण अजून इंटरेस्टिंग ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा.